JJK ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स। येथे आपल्याला लागते कमीत कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव। HUID युक्त तसेच हॉलमार्क दागिने। याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही। याशिवाय पिढ्यानपिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच। JJK ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स, मेन रोड, संगमनेर। मोबाईल नंबर 7588249849। अकोले तालुक्याचे युवा नेते आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना सशर्त पाठिंबा देऊन अकोले तालुक्यातून 1.25 लाखांच्या लीडनं मतदान घडून आणू असं आश्वासन दिलंय। तर या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कैलासराव वागचौरे, भाजपाचे युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वागचौरे, ठाण्याचे शिंदे गटाचे शिवसेना नेते मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुषमा दराडे, देवठाणचे सरपंच आनंद गिरे, अकोले तालुका शिवसेना अध्यक्ष संजय वागचौरे, महेश देशमुख, सुरेश पथवे यांसह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। यावेळी देवठाणचे सरपंच आनंद गिरे यांनी आम्ही सर्व कार्यकर्ते मारुती मेंगाळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन दिलंय। सर्वजण या ठिकाणी मेंगाळ साहेबांचं जे काही मार्गदर्शन आहे ते समजून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला। खरं तर देश घडवायचा असतो आणि आपले जे काम आहे ते मार्गी लावायचे असतात, म्हणून आपण चांगला उमेदवार देणारच आहोत। म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा मेंगाळ साहेबच्या आपल्याला सूचना करतील त्यांच्या सूचनेचं पालन आपण सर्व कार्यकर्ते गावोगाव करणार आहोत। आणि येत्या 13 तारखेला जे मतदान आहे त्या 13 तारखेला आपण उमेदवार जो निश्चित होईल त्याला सर्व मतदान करणार आहोत। सर्वांनी संघटित राहा, सर्वांनी एकत्र या। एकत्र आल्याशिवाय कोणतेही कामं सुटत नसतात मित्रांनो। 2 कार्यकर्ते इकडे गेले, 2 कार्यकर्ते तिकडे गेले, अशाने काय होतं की बाकीचे लोक आपला फायदा घेत असतात। म्हणून या अनुषंगाने खरं तर आज सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी या ठिकाणी बोलावले। अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील सर्व गावातील युवक कार्यकर्ते आणि मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय असं युवा नेते मारुती मेंगाळ यांनी पत्रकार परिषदेमधून सांगितलं आहे। मुद्दा म्हणून आपल्याला मदत करण्यासाठी आणि ज्यांच्या आग्रहास्तव आपण जो काही आजचा निर्णय घेतोय तो ज्यांच्या पुढाकारातून आपण या ठिकाणी हा निर्णय घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो ते आपल्या जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती आदरणीय कैलासभाऊ वागचौरे, जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदरभाऊ वागचौरे आणि दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय सुषमाताई दराडे, बाकी आपल्या अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी कोणाचं नामोल्लेख करत नाही, परंतु सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। गेली 10-15 वर्ष आपण या तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जी काही प्रमुख मान्यवर मंडळी आपल्याला या ठिकाणी जोडली गेलेली ते सर्व प्रमुख कार्यकर्ते या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। मित्रांनो, लोकसभेची निवडणूक, त्या निवडणुकीला आपण सर्वजण सामील जातोय। एक 5-6 दिवस या निवडणुकीला या निमित्तानं खरं तर शिल्लक राहिलेली आहे आणि म्हणून आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला एक महत्त्वाची जबाबदारी या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी पार पाडायची। खरं तर आपल्या पत्रकार परिषदेला आणि आपली भूमिका जाहीर करायला थोडासा उशीर झाला। त्याचं कारण होतं का आपले शहरातील सरपंच दीपक पथवे यांचा विवाह सोहळा होता आणि आपण सर्वजण त्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं थोडंसं बिझी होतो। हा महिना लग्न तिथींचा हा महिना असल्यामुळं आपल्याला बाकीचे पण काही सुखदुःखाचे कार्यक्रम होते आणि म्हणून थोडासा आपल्याला या लोकसभेसंदर्भातली आपली भूमिका जाहीर करायला
आपल्याला उशीर झाला, आपण सर्वजण संभ्रम अवस्थेमध्ये होता की आपल्याला काय करायचंय, कोणासोबत जायचंय, नक्की कोणाला मदत करायची, असं सगळ्यांची मनामध्ये एक शंका होती. आणि म्हणून ती आज आपण या निमित्ताने जाहीर करण्याच्या दृष्टीनं एक छोटेखानी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं तर जालेंद्र भाऊ, कैलास भाऊ, आम्हाला थोडंसं वाटलं होतं का आम्ही 15-20 जणांमध्येच ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी करू, परंतु तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी असंख्य अशी कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिली. मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो की आपल्या अकोले तालुक्यातल्या राजकारणामध्ये आतापर्यंत अनेक पत्रकार परिषदा झाल्या असेल, परंतु आजची जी काही पत्रकार परिषद होती ही मला वाटतं आगळीवेगळी आणि अत्यंत मोठ्या ताकदीची पत्रकार परिषद या निमित्ताने होती. त्याचं कारण की आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज व्यासपीठावर शिवसेनेचे काही लोक आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आपल्या सर्वांसमोर एक प्रचंड मोठा पेच निर्माण झाला होता की आपण कोणाबरोबर जायचं, कोणाला मदत करायची. परंतु आपण देखील सुद्धा फुल टाइम या तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण सातत्याने काम करत आलेले आपण सगळे मंडळी. आणि म्हणून लोकांची कुणकुण, लोकांमध्ये जे काही रोज जी काही चर्चा चालते ते आपण सर्वांनी त्या गोष्टीचा आपण कानोसा घेतलेला आहे. आणि म्हणून आपण अशाच माणसाबरोबर राहायचं आहे, तर तो माणूस किमान उद्या आपण मदत केल्यानंतर तो निवडून आपल्या सर्वांना आणायचा, तो निवडून येणार आहे. आणि म्हणून 2-3 दिवसामध्ये आता लोकसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे. 13 तारखेला आपल्याला सर्वांना या ठिकाणी मदत करायची. आणि म्हणून महायुतीचे जे काही उमेदवार आहेत, सलग 2 पंचवार्षिक आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्यांचं प्रतिनिधित्व आपल्याला या ठिकाणी आपल्याला करायला मिळालं, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून काही कवायना थोडेफार प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचे विकास कामं करण्याच्या दृष्टीनं ज्यांचा हातभार आपल्या सर्वांना लागलेला आहे. आणि म्हणून पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून आपण त्यांना मदत करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतलेला आहे. अर्थात हे सगळं करण्याच्या माध्यमातून कैलास भाऊ असतील, बाजीराव शेठ दराडे असतील आणि जालेंद्र भाऊ वागचौरे असतील, पाठीमाग आपले महेश भाऊ देशमुख या ठिकाणी बसलेले आहेत, या सर्वांचा आग्रह होता तुम्हाला कोणाला ना कोणाला मदत तुम्ही भविष्यात करणारच आहात, परंतु आमच्या विनंतीला मान द्या आणि एक चांगल्या माणसाला जर तुम्ही मदत केली तर तुमच्या मदतीनं या मतदारसंघामध्ये परत एक चांगल्या प्रकारचा एक माणूस आपण सर्वजण निवडून देशाल, असा सर्व त्यांचा एक चांगल्या प्रकारचा आग्रह होता. आणि म्हणून आपले पण काही कमिटमेंट त्यांच्याबरोबर ठरलेलं आहे की आपण ज्याला मदत करणार आहे त्यानं या तालुक्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीमध्ये, प्रत्येक गावामध्ये एक चांगल्या प्रकारची विकास कामं या निमित्तानं केली पाहिजे. आणि म्हणून पत्रकार या ठिकाणी साक्षीला आहे. आपल्या प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक वाडी वस्तीवरती काही प्रमुख मान्यवर मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीनं जालेंद्र भाऊ वागचौरे असतील, कैलास भाऊ असतील, मोरे साहेब आहेत, सुषमाताई दराडे आहेत, या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांना एक मनापासून एक चांगल्या प्रकारची विनंती करतो की महायुतीचे उमेदवार दोनदा या मतदारसंघामध्ये खासदारकीचं ज्यांनी प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं, सदाशिवराव लोखंडे साहेब यांना आम्ही सर्वांच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. आमच्या सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही नुसतं इतरांसारखं बोलून आम्ही घरी बसणार नाही. आम्ही ज्यांच्या बरोबर गेलो, ज्यांना मदत केली त्यांनी गुलाल घेऊनच ते त्यांच्या घरी गेलेले. आणि म्हणून व्यासपीठावरचे लोक बसलेले आम्ही खात्रीशीर सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, मीडिया पण या ठिकाणी बसलेली आहे. परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करता आम्ही सर्वजण भाऊसाहेब वागचौरेंना आम्ही मदत करणार होतो, परंतु दुर्दैवानं त्या माणसाला संधीचं सोनं करता आलं नाही. सुरुवातीला जेव्हा त्यांच्याबद्दलचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण होतं, त्यांना निवडणुकीमध्ये काय मॅनेजमेंट, काही गोष्टी लोकांपर्यंत जाऊन काही गोष्टी ज्या करायच्या असं जालेंद्र भाऊ ते करता आले नाही. आणि म्हणून स्वतःला गरज नसल्यासारखा अशा प्रकारचा तो माणूस वागत असल्यामुळं जे काही लोकप्रियता मतदारसंघामध्ये त्यांची निर्माण झाली होती ती त्यांना टिकवता आली नाही. आणि म्हणून शेवटी आता निवडणूक अत्यंत टप्प्यात आली, तर तो आता लोक
लोखंडे साहेबांना आम्ही सर्वजण मदत करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. त्याचं कारण मित्रांनो, वाकचौरे खासदार जर झाले तर नुसतं संसद भवनामध्ये जाऊन बाकडे वाजवण्यापुरतं ते मर्यादित राहतील, पण तो लोखंडे साहेबांना जर आपण जर खासदार जर केलं तर मला वाटतं या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कदाचित मंत्रीपद सुद्धा त्या माणसाला येऊ शकतं. अशा प्रकारची संधी तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर त्याला येऊ शकते. आणि म्हणून 2 वेळा खासदार होऊन सुद्धा हा माणूस जमिनीवर आहे, माणसांमध्ये आहे, कोणत्याही प्रकारचा मोठेपणा नाही. परंतु वाकचौरे साहेबांच्या डोक्यात हवा गेली. आता जणू काही मी खासदारच होणार अशा प्रकारचा मीपणा त्यांच्या डोक्यात गेल्यामुळं थोडंसं त्यांना गरज नसल्यासारखं ते सध्या मतदारसंघामध्ये फिरतायत. त्यांच्याबरोबर जी काही लोक काम करतायत त्यांच्या मागे जनमत नसल्यामुळं त्यांना या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारच्या जनाधार आपल्या सर्वांना दिसून येत नाही. आणि म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, वाकचौरे साहेब खासदार व्हावे त्या तालुक्यातल्या जनतेची इच्छा होती, पण तो दुर्दैवानं त्यांनी ती गमावली. आपल्या सर्वांचा प्लस पॉईंट आहे, लोखंडे साहेबांना आपण का मदत करतोय का इथं या मतदारसंघामध्ये अजितदादांची फार मोठी मदत लोखंडे साहेबांना होतीये. गायकर साहेब आहेत, कैलास भाऊ वाकचौरे त्यांना त्या निमित्तानं मदत करतायत. इकडे जालिंदर भाऊ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक चांगली प्रचंड मोठी मदत लोखंडे साहेबांना त्या ठिकाणी करतायत. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर एका बाजूला पिचड साहेब लोखंडे साहेबांबरोबर आहेत, दुसऱ्या बाजूला या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लाखवी त्यांचा सर्व कार्यकर्त्यांची फळी लोखंडे साहेबांबरोबर आहे. दुसऱ्या बाजूला बाजीराव शेठ दराडे असतील त्यांचा सर्व कार्यकर्त्यांची फळी लोखंडे साहेबांबरोबर आहे. गायकर साहेबांची प्रचंड मोठी ताकद या तालुक्यामध्ये लोखंडे साहेबांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी मदत करते. आणि एक चौथी ताकद आपल्या सर्वांच्या माध्यमातून आजपासून लोखंडे साहेबांच्या मदतीसाठी आपण सर्वजण काम करणार आहे. म्हणून मला एक खात्री आहे की या तालुक्यामध्ये जर या 4-5 जणांनी एक चांगल्या प्रकारचं जर काम जर केलं तर आपल्या तालुक्यामध्ये जालिंदर भाऊ लोखंडे साहेबांना 1,15,000 ते 20,000चं मताधिक्य आपल्या तालुक्यातून मिळू शकतं. आणि परत एकदा काही केलं कसंही केलं तरी या मतदारसंघामध्ये लोखंडे साहेब पुन्हा या ठिकाणी खासदार होणार आहे. मोठ्या माणसानं या ठिकाणी आढावा घेतला आणि त्यांच्या समोर आवाज थोडासा वेगळ्या पद्धतीचा आल्यामुळं आपल्याला त्या माणसानं आपल्याला आग्रह केलेला आहे की तुम्ही काही करा, तुमच्या सगळ्यांचे हे विधान बाजूला ठेवा, परंतु आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये लोखंडे साहेबांना निवडून आणायचंय. आपण जी काही मदत आता लोखंडे साहेबांना जी काही करणार आहे त्याचा फायदा आपल्याला उद्या भविष्यामध्ये कामांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहे. आमदार जर झाला तर कैलास भाऊ एखादा विकास काम खालच्या भागामध्ये आपण सुरुवातीला करतो, एखादा माणूस खासदार झाला तर जालिंदर भाऊ एखादा मोठा विकास काम आपण खालच्याच भागामध्ये करतो, परंतु वरच्या आदिवासी दुर्गम भागामध्ये आपण थोडंसं दुर्लक्ष आपल्या सर्व पुढाऱ्यांकडून नेते मंडळीकडून होतं. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना खात्री देतो, लोखंडे साहेब जर खासदार जर झाले तर पहिलं काम गाडग्याला आपण करू, दुसरं काम आपण पटाकिल्याला करू, आणि तिसरं काम विकास काम आपण पिताकेला करू, चौथं काम आपण अकलापूरच्या आभारवाडी करू. अशा प्रकारचे एक चांगल्या प्रकारचं एक धोरण आपण या निमित्ताने करू. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारची प्रांजळपणानं आपण लोखंडे साहेबांना आपण आग्रह केलेला, विनंती केलेली की आम्ही कोणत्या प्रकारच्या अपेक्षा न ठेवता आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे. पण उद्या जेव्हा तुम्ही खासदार होणार आहे तेव्हा विकास कामांच्या माध्यमातून तुम्हाला या मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारची कामं या निमित्ताने करावी लागतील. आणि म्हणून तो शब्द, ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे. आणि म्हणून लोखंडे साहेब आतापर्यंत आपली सर्वांची बोलबोलती, सर्वांचं म्हणणं होतं का मतदारसंघामध्ये कोणकोणत्याही गावामध्ये काही प्रमाणामध्ये आले नाही, परंतु आपण सगळ्यांची जबाबदारी आता घेऊ. उद्या खासदार झाल्यानंतर अकोल्यात एक वेळेस कमी अनुभव साहेब, परंतु या मतदारसंघातल्या शेवटची जी काही टोकाची गाव आहे त्या गावागावामध्ये आपण खासदार लोखंडे साहेबांना आपण घेऊन जाऊ. त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास या निमित्तानं आपण करूया. युवा नेते मारुती मेंगाळ यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे त्यांच्या पाठीमागे मोठा जनाधार असल्याची प्रतिक्रिया कैलासराव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे आणि सुषमा दराडे यांनी व्यक्त केली आहे. खऱ्या अर्थाने मी आज तुमच्या सर्वांचं पहिल्यांदा तुमच्या निर्णयाचं स्वागत करते की तुम्ही हा निर्णय घेतला की लोखंडे साहेबांना मदत करायची आणि लोखंडे साहेबांना केंद्रात पाठवायचं. खऱ्या अर्थाने मी आज एवढंच सांगू इच्छिते की एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये तसेच मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या ज्या योजना आल्या त्या अगदी स्वागत करण्यासारख्या आहे किंवा
6,000 आणि राज्याच्या माध्यमातून 6,000 अशी अगदी चांगली योजना या भाजप मोदी सरकारच्या काळात आणि शिंदे सरकारच्या काळात झाली. तसेच आयुष्यमान भारत कार्ड असेल, खऱ्या अर्थाने आयुष्यमान भारत कार्ड हे आधीच्या सरकारमध्ये कधीच काढलं गेलं नाही. 4-5 लाखापर्यंत आपल्याला त्याचा म्हणजे लाभ भेटतो. म्हणजे इतके ध्येय धोरण इतके चांगल्या पद्धतीने आहे की मोदी सरकारच्या काळामध्ये महिलांचं जे सक्षमीकरण आहे ते अतिशय मला सांगावंसं वाटतं. खरंच स्वागत करण्यासारखं आहे. बचत गटांच्या माध्यमातून त्यांचं काम असेल, उमेदच्या माध्यमातून त्यांनी ज्या महिला उभ्या केल्या. खरंच शिंदे सरकारच्या काळामध्ये 50% महिलांना ST मध्ये प्रवास मोफत दिला. हे सुद्धा शिंदे सरकारच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये ही झालेला बदल आहे. या तालुक्याचे माजी उपसभापती मारुती शेठ मेंगाळ यांचे प्रथमतः महायुतीचा घटक म्हणून, भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या ह्या पत्रकार परिषदेसाठी विशेष उपस्थित असलेले कैलासराव वागचौरे, सुषमाताई मोरे साहेब, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय वागचौरे, महेश देशमुख, सर्व मान्यवर उपस्थित आहेत. खरं तर मारुती शेठ असतील, आमचे आनंद गिरे असतील, आमचे सुरेश राव असतील, सर्व खरं तर त्यांच्याबरोबर काम करणारं सगळं टीमवर्क. मला खरं तर विशेष राजकीय दिवस असा आजचा म्हणावा लागेल आणि मला सुद्धा खूप मनोमन या गोष्टीचा आनंद झाला आहे. खरं तर निवडणूक लागली, अर्ज भरले आणि मी खूप दिवसापासून लोखंडे साहेबांच्या मागं लागलो. मला माहिती होतं भारतीय जनता पार्टीत मिचड साहेब आहेत, वैभवराव आहेत, महायुतीचा घटक म्हणून या तालुक्याचे आमदार अजितदादांबरोबर आहेत, गायकर साहेब आहेत, कैलासराव आहेत, बाजीराव शेठ शिवसेनेचं काम करतात शिंदे साहेबांच्या. आम्ही आहोत, आम्ही पार्टीचेच लोक आहेत आणि आमचं तर ध्येय फक्त मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावेत. आम्ही तर आहेच, परंतु या तालुक्यात एक राजकीय उणीव अशी होती आणि ती आज निश्चित या ठिकाणी खरं तर मारुती शेठनी भरून काढली असं वाटतं. आणि मी खासदारांच्या खूप मागं लागायचो, काही करून मारुती मेंगाळना कन्व्हिन्स करा, आपल्यावर ते आले पाहिजे, त्यांना एक चांगला जनावर आहे. आणि आपल्या तालुक्यात जे काय 4-6 कट्टावर नेते आहेत त्यात मारुती मेंगाळांचं नाव खरं तर गणलं जातं. मी अनेक दिवसापासून पाहतो मारुती मेंगाळांचा प्रवास, ठाकर समाजाच्या सुखदुःखात त्यांचा सहभाग, कुठं ठाकर समाजावर अन्याय झाला तर त्याला न्याय द्यायची भूमिका आणि या सगळ्या गोष्टी, कोणाचं दवाखान्याचं काम असू दे, आणि या सगळ्या गोष्टी 24 आवर मारुती मेंगाळ खरं तर कार्यकर्ता म्हणून उपस्थित असतात आणि एक पूर्णवेळ कार्यकर्ता या समाजाला मिळाला म्हणून समाजाला एक चेहरा मिळाला. खरं तर कार्यकर्ता म्हणून सोपं नाही. मी मारुती शेठला बऱ्याच वेळा गमतीनं मित्र म्हणून म्हणायचो, मारुती शेठ कसं परवडतं इतकं डिझेल, इतका प्रवास, रोज 4-10 गाडीत कार्यकर्ते घेऊन फिरायचं. आम्हाला एखादा कार्यकर्ता अपघात आणायचा, नगरला न्यायचा तरी आमच्या जीवावर येतं आणि तुम्ही रोज 5-10 जण हे रोज करतात, रोज प्रवास, रात्री 12-12 वाजेला हळदीचे कार्यक्रम, वरतीचे कार्यक्रम आणि सगळं करत असताना हे सगळं माणूस का करतो? या ठाकर समाजाच्या उन्नतीसाठी हा ठाकर समाज इतर समाजाच्या बरोबरीत यावं, त्याचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय त्याचं पुनर्वसन व्हावं, त्याची उन्नती व्हावी याच्यासाठी अहोरात्र खरं तर मारुती शेठ झटतायत आणि राजकारणातला पुढला प्रवास पाहावा तर आमदार आहे. अजून प्लॅटफॉर्म नाही, पक्ष नाही, कोणत्या पक्षाची उमेदवारी नाही आणि इतकं आगवायचं. आता मला जिल्हा परिषद सदस्य, मी एकदा 2012ला जिल्हा परिषदेला उभं राहिलो आणि मी पडलो काही मताने. नंतर मी थोडा ॲनालिसिस केला आणि आपण का आपला पराभव झाला तर मला जाणवलं का आपण ठाकरवाड्याला पोहोचलोच नाही. माझ्या देवठाण गटात 30 ठाकरवाड्या आहेत. मग मी मारुती शेठला हाताशी धरलं, मारुती शेठला विनंती केली का आपल्याला मला मदत करावं लागेल आणि मग सगळ्या सवंगड्यांना भेटलो आणि मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो का मी जिल्हा परिषद सदस्य फक्त ठाकर समाजामुळे झालो. 10 वर्षात या नरेंद्र मोदींचा भ्रष्टाचाराचा एक आरोप नाही आणि 10 वर्षात आणि त्याच्या आधी 13 वर्ष मुख्यमंत्री गुजरातचे होते. या 23 वर्षात नरेंद्रभाई मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही आणि 24 तास देश सेवेसाठी एक दिवस सुट्टी घेतली नाही. या देशाला पहिला असा पंतप्रधान मिळाला का तो सीमेवर दिवाळी साजरी केली. 9 दिवाळी साजरे झाले त्यांच्या कारकिर्दीत. ते सीमेवर गेले. जे लोक आपल्या या देशाच्या रक्षणासाठी सण सोडून तिथं आपल्या रक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस, थंडीत तिथं वावरतात, त्यांच्यात जाऊन त्यांनी दिवाळी साजरी केली आणि खूप दूरदृष्टीचं. बघा तुम्ही जागतिक लेवलला बघा, आर्थिक लेवलला बघा, भारताचं नाव खूप वेगळ्या स्टेजवर नेऊन ठेवलंय. बाकीच्या आपल्या बरोबरचे देश आर्थिक डबकायला गेले.
त्या पाकिस्तानमध्ये उपासमारी चालू आहे. अमेरिकेसारखा देश इतका बलाढ्य, त्याचं आर्थिक त्यांचं सगळं कोलपडलंय. आज भारताचा या जगात 5वा नंबर लागतोय. आणि म्हणून एका चांगल्या कामात, या देश घडवण्याच्या कामात तुम्ही म्हणून मारुती मेंगाळ म्हणून तुमच्या टीमने म्हणून जो काही पाठिंबा देत आहे आणि तुमच्यामुळेच खरं तर लोखंडे साहेब खासदार होतील याची आम्हाला निश्चित खात्री झाली. मोदी पाकिस्तानला नको आहे, मोदी चायनाला नको आहे, मोदी या देशातल्या भ्रष्टाचारी लोकांना नको आहे, मोदी ह्या आतंकवाद्यांना नको आहे, मोदी वेळोवाकडं काम करणाऱ्यांना मोदी नको आहे. आणि म्हणून मोदींबद्दल अपप्रचार करतात. बाह्य शक्ती त्याला मदत करते. मोदींसाठी, मोदींच्या विरोधासाठी बाह्य शक्ती खूप मोठी अशी प्रबळ या ठिकाणी खरं तर मदत करते. आणि इतका चांगला माणूस आपल्याला या देशाला मिळाला. मधून मुद्दाम काहीतरी अफवा उडवायच्या. आता आदिवासींच्या विरोधात भाजप असतात तर या देशात सगळ्यात जास्त आदिवासी खासदार भारतीय जनता पार्टीचे, या देशात सगळ्यात जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या संघ रचनेपासून, विश्व हिंदू परिषदेपासून भारतीय जनता पार्टीपर्यंत आदिवासींसाठीची जी काही कामं केली जातात ती पायाभूत कामं केली जातात. तुम्ही बघा, नरेंद्र मोदी जर आदिवासींच्या विरोधात असते तर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या असत्या का? या देशात पहिल्यांदा असं घडलं का एक आदिवासी महिला या राष्ट्राचं सर्वोच्च पद मिळालं. 2014ला निवडून आले, त्यांनी दलित राष्ट्रपती केलं. या देशातलं सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती पद. 2014ला दलित केले रामनाथ कोविंद आणि आता 2019ला द्रौपदी मुर्मू केल्या. म्हणजे आदिवासीचा द्वेष असतात असं केलं नसतं. पण मी इथे आता बघितलं व्यासपीठावर जेवढे सगळे मान्यवर आहेत ते सगळे, आणि ह्या सगळ्यांची म्हणजे मेघाळचं तुमचं भाषण ऐकलं मगाशी, मी सगळ्यांना उद्देशून बोलत होता ते ऐकलं. खरं तर आम्ही बऱ्याच ठिकाणी लोकसभेनिमित्तानं फिरत होतो महाराष्ट्रामध्ये, पण अशा पद्धतीनं समाजाला एकत्र करून पाठिंबा देणारा एकमेव लीडर म्हणायला हरकत नाही. जेवढे लीडर येतात आम्हाला बोलतात, आम्हाला भेटतात आणि चर्चा करतात, सगळ्या विषय आमच्या मागे समाज आहे. पण खरा समाजाच्या समोर आणून सगळ्या भावना व्यक्त करणारा मेघाळ साहेबांसारखा एखादा लीडर असतो हे मी ठामपणे सांगतो. ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांना तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ज्या पद्धतीने मगाशी सगळे बोलत होतात की मेघाळ साहेब बोलतील की पूर्व दिशा, असा आपल्या नेत्यावरचा विश्वास फार कमी ठिकाणी राहिलाय हे आम्ही खात्री तुम्हाला सांगतो. आणि आम्ही राजकारणात असताना राजकारणात काम करणं सोपं आहे, पण समाजात काम करणं एवढं सोपं नाही. समाजामध्ये अडीअडचणीला धावून जाणं, समाजासाठी आपलं अस्तित्व पणाला लावणं हे फार थोडे लोक करतात. त्यातले एक मेघाळ साहेब आहेत हे मला इथे बघितलं त्यांच्या वर्तुळीतनं समजतं. त्यांनी आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की आमची कामं काय पाहिजे, विकासासाठी पाठिंबा. आणि विकासासाठी पाठिंबा देताना माझं ह्याच्याशी पटत नाही, मी ह्याच्याबरोबर काम करणार नाही, मी ह्याच्याबरोबर राहणार नाही असं न सांगता ते स्पर्धा करतायत. ते म्हणतायत लोखंडे साहेबांना माझ्याकडनं तर लीड भेटेलच, बाकीच्यांचं माहिती नाही, पण बाकीच्यांपेक्षा माझा समाज त्यांच्या पाठीशी जास्त उभा राहील, मी एवढी स्पर्धा करणार आहे. कोविड सारखी महामारी अजून सुद्धा, पण CM साहेबांच्या काळात ह्या 1.5 वर्षाच्या काळात 250 कोटीच्या वरती गोरगरीब माणसांना वैद्यकीय अनुदान दिलं गेलं. कोणी माणूस भेटून त्यांच्याकडे मदत मागू शकतो एवढ्या मोठ्या मनाचा आमचा मुख्यमंत्री आहे. सर्वसामान्यांसाठी त्यांची धावपळ धडपड कायम असते. याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. विकासाच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत CM मुख्यमंत्री साहेब कधीही मागे पडणार नाही. कधीही अडचणीला मेघाळ साहेब तुम्ही हात मारलात आणि CM साहेब आले नाहीत असं होणारच नाही. कुठल्याही अडचणीत धावून जाणार. म्हणजे विशालवाडी तर एक घटना आहे, आम्ही तर त्यांच्याबरोबर दिवस रात्र बघताना कोल्हापूरचा पूर असू द्या, चिपळूणचा पूर असू द्या, ज्या ठिकाणी संकट आली हा माणूस धावून गेलाय. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता धावून जाणारा मुख्यमंत्री आहे आपला. मुख्यमंत्री हा कॉमन मॅन आहे आणि ह्या कॉमन मॅनसाठी तुम्हाला सदाशिवभाऊ लोखंडे तुम्ही सहकार्य, तुमचा सपोर्ट जाहीर केला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. ज्यावेळेस आम्ही मागच्या आमच्याकडे बसलो होतो, मारुतीराव मेंगाळ होते, लोखंडे साहेब होते, दादा भुसे होते, त्यावेळेस आम्ही सर्वांनी मारुतीला गळ घातली किमान तुझ्या जी संघटना आहे ती संघटना महायुतीच्या पाठीमागे उभी कर, जेणेकरून
म्हणजे विजयाचा मार्ग सोपा होईल. मारुती शेट्टी नंतर 2-3 दिवस घेतले, परंतु त्यांनी आज निश्चितप्रमाणे योग्य निर्णय घेतला की लोखंडे साहेबांना पाठिंबा द्यायचा. परंतु भविष्यकाळात मारुतीचे जे कामं असतील ते निश्चितप्रमाणे लोखंडे साहेब असतील, दादा भुसे असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, यांच्यामार्फत आम्ही सर्वजण प्रयत्न करून ते कामं मार्गी लावू याची ग्वाही आमच्या सर्वांना देतो. आणि आपण सर्वांनी तो हा निर्णय घेतला, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. यावेळी अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, अकोले. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.